दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहताय समतानगर विरुद्ध पैसरवाडी या दोन संघ दरम्यान समतानगर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः त्या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातोय. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय समाप्त या मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संदीप सज्ज होताना वरती फलंदाज उदय आणि गुरुवेश ही जोडी मैदानावरती सज्ज होताना उदय आणि पूर्वेश ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संदीप सज्ज होतो. पहिला चेंडू उत्कृष्ट टप्प्याचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती. समतानगर विरुद्ध फौजदारवाडी समतानगर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतो. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे आपल्या फलंदाजावरती त्या ठिकाणी भरवसा दाखवला जातोय कर्णधाराच्या माध्यमातून. पाहायचं कितका धावांचा डोंगर प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला जातो. त्या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. साधा सोपा जवळ जमिनीला दान केला जातोय. वैयक्तिक 0 धावसंख्येवरती त्या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि येणाऱ्या वेळेत हा सुटलेला झेल कितपत महागात पडतोय देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. चेंडूवर या ठिकाणी जीवदान मिळतोय. फलंदाज उदय याला पाहायचं या मिळालेल्या जीवदानाचा कितपतरित्या फायदा उठवला जातो उदयच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. पहिलं वहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचे षटक हे प्रगतीपथावर मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील कव्हर्सच्या दिशेने फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंट क्षेत्रात त्या ठिकाणी फलंदाज निश्चितच दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी फलंदाज बाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. उदय त्या ठिकाणी खराब फटका खेळला आता उदयच्या माध्यमातून आणि या खराब फटक्यावर झेलबाद होऊन उदय हा भागात परततोय. सांघिक धावफलक वकील स्थिरावतोय. सांघिक धावफलक एका गणेश मोबदल्यात 2 धावा या धावफलकावरती. पहिलं अनिवार्य पारपत्र षटक हे प्रगतीपथावर फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. अनिवार्य पारपत्र षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संदीप सज्ज होत आणि पहिले 3 चेंडू त्या ठिकाणी सुरेख टप्प्यात पाहायला मिळत आहेत. आजच्या चेंडूवर त्या ठिकाणी फेल सुटला होता दुसऱ्या चेंडूवरती. मात्र पुढच्या चेंडूवर एक चांगल्या टप्प्याचा चेंडू फक्त पुन्हा एकदा झेल बाद करतोय फलंदाजाला. गोलंदाज संजू एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय संदीपच्या माध्यमातून. नवीन फलंदाज हा मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. महादेव हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल स्ट्राईक वरती. सतरा क्षेत्राच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेट आणि दुसरा वाईड इस्ट लॉंग ऑन हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. अजूनही 3 चेंडूचा खेळ असेल बाकी या मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंचांकडून दंडित केलं जातंय. दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक हा वधारतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 3 धावा या धावफलकावरती. निर्धारित 6 षटकांचा हा सामना आणि 6 षटकात धावा त्या ठिकाणी कुठल्या जात आहेत हे मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील फॉलो थ्रू मध्ये पुढे एक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज त्या ठिकाणी करतोय म्हणजे संदीप या चेंडूवरती धाव घेण्याची तमाम शंका त्या ठिकाणी दूर करतोय. तब्बल समाप्त हा 4 चेंडूचा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय डीप पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धावेची वाटचाल ही दुहेरी धावेकडे. थोडस गचा क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक थोडस फंबल आणि दुहेरी धावेची वाटचाल ही तिहेरी धावेकडे म्हणजे 3 धावा त्या ठिकाणी भेटतायत. 3 धावेची सांघिक धावफलक 6 धावा धावफलकावरती. 6 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तब्बल चांगल्या प्रकारचा फटका शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळला होता. विचित्रच त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा आगमन करतो. संभाव्य चौकार त्या ठिकाणी रोखला जातो. एक धाव आपल्या संघासाठी रोखली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संदीप सज्ज होते. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पुन्हा एकदा डीप
स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाव पूर्ण दुहेरी धावेकडे वाटचाल आणि 2 धावा पूर्ण त्या ठिकाणी पाहायला मिळतात जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय थेट गोलंदाजी एंड वरती तोवर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि सांघिक धावफलक हा परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सांघिक धावफलक पोस्ट षटकानंतर एका गडाच्या मोबदल्यात तब्बल 8 धावा या धावफलकावरती दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो हा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती सायकल वरती फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच रामदेव हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग वरती पहिल्या षटकानंतर 8 धावा या धावफलकावरती नफेल जिंकत प्रथमतः त्या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातो पाहायचं या फलंदाजी करण्याचा निर्णय किती त्या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत पायावरती चेंडू आदळतो जोरदार अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय निश्चितच पंच त्या ठिकाणी अपील फेटाळून लावतायत उच्च स्वरूपात एकेरी धाव ही निघतोय मैदानावरती आणि एक धावांशी सांगितलं धावफलक परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय 9 धावा या धावफलकावर पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव निघतोय चांगल्या टिकायचा चेंडू त्या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय भाऊ गावड्यांचा पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल फलंदाज मार्क वरती श्रीगिरीवरती सज्ज होतोय फलंदाज एक्सपेरिमेंटचा नाही करून चेंडू त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी 6 धावेविषयी सांघिक धावफलक परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतो सांघिक धावफलक पोहोचतो तब्बल 2 आकड्यावर परावर्तित धावफलक पाहायला मिळतो सांघिक धावफलक 3 धावा या धावफलकावरती एक चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय फलंदाज पूर्वेशाच्या बॅट मधून चांगल्या प्रकारचा फटका आहे विकेटच्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती 22 धावडी पहिल्या 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त पहिल्या 2 चेंडूवर कुठेतरी गोलंदाज थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो का कमबॅक केला जाईल गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतो ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धाव घेतली जाते त्या ठिकाणी चोरटी धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाज ताळमेळ योग्य त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तब्बल समाप्त 3 चेंडूचा खेळ आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा या खर्च केल्या जातात सांघिक धावफलक 16 धावींवरती पुन्हा एकदा विकलांत कारफेटचा फटका थोडस कच्च्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅकअप होतोय बॅकअप जोपर्यंत होतोय तोवर मात्र 2 धावा ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती गणल्या जात आहेत आणि सांघिक धावफलक परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तब्बल 11 धावा या धावफलकावरती थोडस गच्चा क्षेत्ररक्षक ठिकाणी पाहायला मिळतंय पुन्हा एकदा भाऊ सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती त्यावेळेस पायावरती चेंडू आदळतो निश्चितच पुन्हा एकदा जोरदार अपील कोणचं त्या ठिकाणी अपील फेटाळून लावतात कारण त्या ठिकाणी चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होता त्या ठिकाणी पाहायला मिळतो निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती 5 चेंडूचा खेळ हा समाप्त मैदानावरती चिपकल्यानंतर थोडस आजच्या दिशेने वळणारा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती त्यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रात सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो चेंडू वन बाउन्स उल्लंघन करतो सीमारेषेचं तब्बल या फटक्यावरती पुन्हा एकदा 4 धावा आणि 4 धावेची सांघिक धावफलक हा परावर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळतो सांघिक धावफलक पोहोचतो तब्बल 22 धावा या धावफलकावरती पहिल्या षटकात त्या ठिकाणी 8 धावा निघाल्या होत्या मात्र हे दुसरं षटक थोडस महागात ठरतं तब्बल या षटकामध्ये 14 धावा निघता येतं मोबदल्यात
22 धावा एक धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक षटकामागे 11 धावांची ही सरासरी मैदानावरती पाहायला मिळते. निश्चितच जो पहिल्या 2 षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता, तो निर्बंध त्या ठिकाणी आणि आता मात्र पुढल्या 2 षटकात पॉवर प्ले षटकाचा फायदा उठवला जातो फलंदाजीच्या माध्यमातून. प्रत्येक षटकात 11 धावांच्या धावगतीने या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतायत दोन्ही फलंदाज. मलाही पहिला फलंदाज कमी धावसंख्येत त्या ठिकाणी बाद झाला असेल, मात्र हे दुसरे फलंदाज कधी-कधी पाहायला मिळतात चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना. यावेळेस पुन्हा एकदा लेग सेंचुरीचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव निघेल, दुहेरी धावेकडे वाटचाल. थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी निघतील आणि 2 धावेनिशी सांघिक धावफलक हा परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 24 धावा या धावफलकावर. 24 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतायत. तब्बल संदीप हा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू फलंदाजाचा मानस होता पुढे सरसावून खेळण्याचा तो मनसुबा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातोय. निश्चितच चुकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये म्हणतो म्हणजे तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त करणारा चेंडू निश्चितच पंचांचा इशारा येतो वन धावचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज संदीप याच्या माध्यमातून तब्बल 2 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये निर्धाव गणला जातो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत वाशी टू काशी संबोधलं जातं. त्या ठिकाणी अतिरिक्त धाव निघते आणि अतिरिक्त धावनीशी सांघिक धावफलक हा परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सांघिक धावफलक पोहोचतो तब्बल 25 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडासा पंपर पुन्हा एकदा चेंडूची गती होते जोरवरती मात्र तिथपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी गणल्या जातील धावफलकावरती. 2 धावेच्या मदतीने सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तब्बल 27 धावा या धावफलकावरती. तिसरं षटक एक प्रगतीपथावर तब्बल समाप्त हा 4 चेंडूचा खेळ आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक ऑफ स्टंपच्या बाहेर फेकी पाहायला मिळते गोलंदाजी. निश्चितच चांगल्या प्रकारची लाईन लेंथ या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून या षटकामध्ये अंतिम चेंडू असेल अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्गवरती. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. एक जोरदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी होते तोवर मात्र 2 धावा त्या धावफलकावरती गणल्या जातील आणि सांघिक धावफलक हा परावर्तित होईल. सांघिक धावफलक पोहोचतो तब्बल 29 धावा या धावफलकावरती तब्बल समाप्त होतोय. तिसरं षटक 18 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त आणि 18 चेंडू 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी या दोन्ही फलंदाजी पाहायला मिळते या मैदानावरती.
तब्बल 18 चेंडूचा खेळ हा समाप्त मैदानावरती आणि 18 चेंडूत 29 धावा ही धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस थोडंसं प्रबल यष्टिरक्षक पाहायला मिळतो. एक वेगवान चेंडू, सुरेख टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा थोडंसं खाली राहणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतोय त्या ठिकाणी. शॉट थर्डमॅन क्षेत्रातील खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टिरक्षक कंबल झाला होता. नंतर बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा गणला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सचिन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतो. अति वेग त्या ठिकाणी पाहायला मिळतो गोलंदाजाचा. या वेगाच्या बरोबर त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र यष्टिरक्षकाच्या माध्यमातून ना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पहिले 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धाव गणले जात आहेत का? ही भागीदारी त्या ठिकाणी तोडण्यात यशस्वी ठरेल फलंदाज. हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. पहिले 2 चेंडू तर अतिशय सुरेख टप्प्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजाचे. यावेळेस पुन्हा एकदा खरा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आउटफील्ड थोडीशी खराब, त्यामुळे दिशा त्या ठिकाणी भरकटतोय चेंडू आणि जोपर्यंत फेकी होईल तोवर मात्र 3 धावा त्या ठिकाणी निघतील आणि सांघिक धावफलक 3 धावेनिशी परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल 32 धावा या धावफलकावरती. या गड्याच्या मोबदल्यात 32 धावा या धावफलकावरती मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूचा या चौथ्या षटकातील खेळ होतोय समाप्त. गोलंदाज सज्ज होतोय सचिन. हा गोलंदाजी मार्गवरती राहतो. आता मात्र स्ट्राईक तो फलंदाज असेल तो म्हणजेच पुरुष सज्ज होईल स्ट्राईक वरती. यावेळेस पूर्वेश बॅट्समन आणि देखना फटका. चेंडू त्या ठिकाणी आउट ऑफ द बार. इट्स अ सुपर सिक्सर. 6 धावेसाठी फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पुन्हा एकदा तळावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचतोय तब्बल 38 धावा या धावफलकावरती. या इनिंग मध्ये बघितलं गेलं तर पूर्वेशच्या बॅट मधून हा दुसरा कणकणी षटकार पाहायला मिळतो. निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी पूर्वेश याची या ठिकाणी पाहायला मिळतील. जर पूर्वेश शेवटच्या षटकापर्यंत चेंडूपर्यंत खेळला तर निश्चितच मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करेल पूर्वेश. निश्चितच एक भागीदारी तोडावी लागेल गोलंदाजाला. कोणता गोलंदाज असेल अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. काय घडून 2 चेंडू हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील मिस टाइम हिट फटका. बॅकवर्ड क्षेत्र क्षेत्रात चेंडूचा प्रवाह. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक रोखला जातोय चेंडू. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय चांगल्या प्रकारची फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तो स्ट्राईक इन वरती फेकी आणि 2 धावा त्या ठिकाणी निघतो आणि 2 धावेनिशी 40 धावा या धावफलकावर. अंतिम षटकाचा खेळ, अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी या मैदानावरती. या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्ग वरती. तो म्हणजेच सचिन गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्राईक वरती फलंदाज पूर्वे सज्ज होतोय. त्यावेळेस पुरेशा बॅट मधून पुन्हा एकदा मिड विकेट चित्रात चेंडूचा प्रवाह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रोखला जातो. जोपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वाटचाल. दुसरी धाव देखील पूर्ण. चांगल्या प्रकारचं ताळमेळ, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजाची आणि सांघिक धावफलक परावर्तित त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 41 धावा या धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ आज समाप्त आणि सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची भागीदारी या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्वेश आणि फलंदाज नामदेव यांची. अंतिम असेल 12 चेंडूचा खेळ बाकी या मैदानामध्ये. या पहिल्या डावातील तब्बल 4 षटकांचा खेळ. 42 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती.
चला विनंती असेल आपण षटकामागे बराच वेळ खर्च करतात पंच आपण सामना ताबडतोब सुरू करा. षटकामागे बराच वेळ खर्च होतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्ग वरती. सचिन त्या ठिकाणी पाहायला मिळतो फुलबाऊस यष्टीरक्षकाच्या हातात गाजर होतो चेंडू पुन्हा एकदा गुरुभाव चेंडूची गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये पाहायला मिळते. अंतिम 12 चेंडूचा खेळ आणि 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती सचिन हा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडू त्या ठिकाणी थोडीशी चूक चेंडू कलेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जर हातात कनेक्ट असला तर निश्चितच त्या ठिकाणी स्ट्रायकिंगचा गोलंदाज दिशेने मागे परतला असता. थोडीशी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक मात्र हात द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाची त्या ठिकाणी थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारची फेकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गोव्याचा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न लागला तर आबाद नाही तर बरबाद करणारा फटका. जेव्हा हे बॅटला स्पर्श होतात फटके तेव्हा पायांचा गडगडाट करून जातात. मात्र यावेळेस फलंदाच्या पायावरती आदळते चेंडू निश्चितच लेगबायच्या स्वरूपात त्या ठिकाणी एकेरी धाव ही निघते आणि एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक परावर्ती बॅटला चेंडू स्पर्श होतोय तब्बल एकेरी धाव निघतो. एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक 46 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषेचा पुन्हा एकदा पूर्वेशचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पूर्वेश बॅट मधून फटका आणि सांघिक धावफलक तब्बल 49 धावा या धावफलकावरती. 49 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या प्रकारची फलंदाजी ही दोन्ही फलंदाजी पूर्वेश नावाचं वादळ हे मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळतो. 2 षटकात 1 चौकार आतापर्यंत निघतो फलंदाज पूर्वेशच्या माध्यमातून. समाप्त होतोय 4 चेंडूचा खेळ उर्वरित होता 2 चेंडूचा खेळ असेल बाकी गोलंदाज पुन्हा एकदा सचिन सज्ज होतोय. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रात चेंडूचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक नाही. आकाश येतोय त्या ठिकाणी झेल खाली आणि तब्बल पूर्वेश त्या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी करत पूर्वेश हा फलंदाज माघारी परततोय. सन्मानजनक धावसंख्येवरती त्या ठिकाणी आपल्या संघाला नेऊन ठेवतोय तो म्हणजे फलंदाज पूर्वेश. तब्बल या 5व्या षटकातील 5व्या चेंडूवर हादरा पाहायला मिळतोय. 2 गडी बाद सांघिक धावफलक 49 धावा या धावफलकावरती. वैयक्तिक 29 धावांचं योगदान देत चांगल्या प्रकारची फलंदाजी करत एक झेलबाद होऊन त्या ठिकाणी माघारी परततोय फलंदाज पूर्वेश. आणि त्यानंतर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळेल तो फलंदाज सागर हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी या षटकातील आणि त्यानंतर असेल अंतिम षटक या पहिल्या पहिल्या डावातील. धावचे कितपत धावांचा डोंगर हा प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला जातो. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्ग वरती तो म्हणजे सचिन. अंतिम चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा करा फटका त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आणि पुन्हा एकदा गेल्या पावली माघारी परतावा लागतो तो फलंदाज सागर याला. समाप्त होतोय तो म्हणजेच 5वं षटक आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक तब्बल 3 गडाच्या मोबदल्यात 49 धावा या धावफलकावरती.
नवीन गोलंदाज अंतिम षटक गाठण्यासाठी आकाश हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवर. यावेळेस यॉर्कर लेग स्पर्धेचा चेंडू गोलंदाजी त्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतो. निश्चितच ताळमेळ योग्य दोन्ही फलंदाजांमध्ये एकेरी धाव पूर्ण होते आणि सांघिक धावफलक 50 धावा ऑलमोस्ट की पारी या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळेल. येणाऱ्या काळात उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पायावरती चेंडू आदळतो. धावबाद करण्याची संधी असेल निश्चितच त्या ठिकाणी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप परत चांगल्या प्रकारचे ताळमेळ चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजाची तब्बल 2 धावा निघतात पहिल्या 2 चेंडूवरती. चांगल्या प्रकारचा ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतो. सांघिक धावफलक 50 पार 51 धावा या धावफलकावरती. तब्बल अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी काय घडेल या 4 चेंडूवरती हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. आकाशच्या माध्यमातून कशा प्रकारे हे षटक हाताळलं जातंय. हे स्लॉक ओव्हरचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. हे हाणामारीचं षटक कशा प्रकारे हाताळलं जातं हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर आजच्या दिशेने वळणारा चेंडू स्विंग इन अ मेस मैदानावरती पाहायला मिळतो. टप्पा पडून बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज आकाश याचा चांगल्या प्रकारची गोलंदाजी एक सटीक लाईन मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून निश्चितच फलंदाज त्या ठिकाणी 51 बाद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बॅटची कट घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात तो चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज हा मैदानावरती पावले टाकताना पाहायला मिळेल तो म्हणजेच आत्माराम हा फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. काय घडतंय या गोलंदाजी मार्गवरती हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतो. अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी असल्यावर मध्ये पहिले 4 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याची पैकी पाहायला मिळते. गोलंदाज आकाश माध्यमातून तब्बल 51 धावा या धावफलकावरती. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ अतिशय सुरेख पद्धतीने गोलंदाजी फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस थोडीशी दिशा भरकटली जाते. धावबाद करण्याची संधी असेल मात्र थोडीशी चूक त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा थोडंसं गचा क्षेत्ररक्षण यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मला वाटतंय भागात पडतोय. स्वर चेंडूचा इशारा आणि त्यानंतर धावा असतील 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा त्या ठिकाणी निघतील. थोडस त्यांनी हळूच नाही तब्बल सांघिक धावफलक 54 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा बॅटची आतील कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय शॉर्ट स्वर क्षेत्रात त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू निश्चितच एकेरी धाव निघतो या अंतरावरती आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक परावर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सांघिक धावफलक 55 धावा या धावफलकावरती. सांगता करणारा षटक षटकातील चेंडू आणि या डावाची देखील सांगता करणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. त्यावेळेस फुल टॉस मध्ये चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितच चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण एकेरी धाव तर निघेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. थेट तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितच स्ट्रायकिंगच्या दिशेने शेवटच्या चेंडूवरती फलंदाज धावबाद पाहायला मिळतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न महागात पडतोय. सांघिक धावफलक तब्बल स्थिरावतोय. तो 56 धावांवरती सांघिक धावफलक 56 धावा म्हणजे 57 धावांचा पाठलाग करायचा असेल या दुसऱ्या डावात. प्रथमतः त्या ठिकाणी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो म्हणजेच
समतानगर संघाने आणि समतानगर संघातील फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करत एक 56 धावा धावफलकावरती 57 धावांचा डोंगर हा प्रतिस्पर्धी फौजदारवाडी संघासमोर उभा केला जातो आणि हे कशा प्रकारे पाठलाग केला जातो या 57 धावांचा या 6 षटकात 36 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता कशा प्रकारे पाठलाग केला जातो कशा प्रकारे फलंदाजी होते कशा प्रकारे गोलंदाजी होते हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. त्यानंतर होणारा सामना लिंगायतवाडी विरुद्ध तळेवाडी दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. लिंगायतवाडी आणि तळेवाडी दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. लिंगावत लिंग तळेवाडी संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी आमच्या कमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघातील संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण देखील या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे आमच्या कमेंट्री बॉक्स समोर. या ठिकाणी नाणेफेक होते यानंतर होणारा सामना हिंगवतवाडी विरुद्ध तळेवाडी दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेक होते नाणेफेकीचा कौल जातो या ठिकाणी लिंगवतवाडी संघाच्या दिशेने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जातोय. आपला निर्णय देखील थोड्याच वेळात आपण सांगायचा आहे. बुल्स राइडिंग का खेल शुरू होता है मैदान के भीतर सटवाड़ी तरुण मित्र मंडल आयोजित सटवाड़ी प्रीमियर लीग 2023 आज चलता हुआ दूसरा दिन इस प्रतियोगिता का और बेहतरीन शॉट पहली गेंद इस दूसरे इनिंग की क्योंकि 57 रनों का पीछा करना है इस दूसरी पारी में. जी हाँ, विकेट का होता हुआ पतन, दूसरा रन लेने का प्रयास महंगा साबित होता हुआ भालू गावड़े जो कि आउट होकर वापस मैदान पर दिखाई देते हुए. तो पहली गेंद पर एक पहला झटका निकलता हुआ रन संख्या रुकती हुई एक विकेट के नुकसान पर एक रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर दूसरे रन का प्रयास जो कि महंगा साबित होता हुआ. थोड़ा सा तालमेल टूटता हुआ मैदान पर पूरे बल्लेबाजों के भीतर. देखना पड़ेगा आने वाले समय में अब मात्र कैसे बल्लेबाजी होते हैं, आने वाले समय में कैसे गेंदबाजी होते हैं, ये भी देखने वाली बात मैदान पर.
आने वाला समय तय करेगा क्या होगा इस मुकाबले का, क्योंकि समय के साथ क्या जुड़ा होता है किसी को पता नहीं होता। अगर किसी को पता होता तो इंसान है जो कि प्रयास करना छोड़ देता और घर बैठ के मूंगी लाल की तरह हसीन सपने देखा करता। क्या होगा इस मुकाबले का, क्या 57 रन का लक्ष्य यहाँ पर चेस कर पाएगी, ये देखने वाली बात मैदान पर। बल्लेबाजी होनी चाहिए मैदान पर, पहले विकेट पर यहाँ पर दिखाई देते हुए 1 विकेट के नुकसान पर 1 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर गेंदबाज के मोर्चे पर उदय चौकी नजर आते हुए मैदान पर। फिलहाल फिर से एक बार स्ट्राइक रेट पर बल्लेबाज आकाश दिखाई देते हुए, पहली गेंद का खेल हुआ खत्म। पहला ओवर जो कि पावर प्ले का ओवर चलता हुआ मैदान के भीतर, और टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही गेंद, सलमान के साथ खेला इस गेंद को, बाकी का काम पूरा किया खुद गेंदबाज ने, वहां पर रन लेने की तमाम शंका यहाँ पर दूर की, और फिर से एक बार बिंदी गेंद की हुई समाप्ति। यहाँ पर पहले 2 गेंदों का खेल होता हुआ समाप्त इस मैदान पर। सटवाड़ी प्रीमियर लीग का आज का ये दूसरा दिन, आज के दिन के लिए इस प्रतियोगिता का चैंपियन देखना मिलेगा। देख रहे हैं शाम के वक्त आपको पता चलेगा कौन सी टीम जाएगी इस प्रतियोगिता के मेगा फाइनल में। तो फिलहाल अब मात्र थोड़ी सी गलती वहां पर गेंदबाज की ओर से दिखाई देते हुए, लेग स्टिक के काफी बाहर गेंद, जिसे क्रिकेट की सांकेतिक भाषा में पंजाब टू हरियाणा कहा जाता है। अतिरिक्त रन जोड़ता हुआ टीम के खाते में, और अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या 2 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 55 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। और इस बार बढ़िया शॉट जमीन के साथ खेला, वहां पर गेंद ट्रेवल करती हुई डीप मिड विकेट क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर मौजूद, थोड़ी सी फंबल, जब तक गेंद उठा दे वापस भेजते तब तक मात्र सिंगल यहाँ पर मुकम्मल होता हुआ, और सिंगल के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 3 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। साइकिल पर बल्लेबाज मात्र सचिन जो कि दिखाई देते हुए गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हुए थे, मगर बल्लेबाज कैसे होती है ये देखने वाली बात मैदान पर। फुल टॉस गेंद थी, एक आमंत्रण था बड़ा शॉट खेलने का, मगर थोड़ी सी जल्दबाजी कर बैठे वहां पर शॉट खेलने में। अगर गेंद के साथ साथ खेलते तो निश्चित रूप से एक बड़ा शॉट तो निकल सकता था, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, वहां पर गेंद गई जो कि विकेट कीपर की दस्तान में, तो बिंदी गेंद की हुई समाप्ति। एक फुल टॉस गेंद थी, एक आमंत्रण था बड़े शॉट खेलने का, थोड़ी सी जल्दबाजी कर बैठे वहां पर बल्लेबाज सचिन। फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर उदय चौकी दिखाई देते हुए गेंदबाज के मोर्चे पर, और सचिन के बल्ले से हवाई फायर गेंद, काफी ऊंची गेंद, सीमा रेखा के बाहर, पर छक्के के लिए, छक्के के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है अब मात्र 8-9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। तो पहले ओवर का खेल, 5 गेंदों का खेल हो चुका है समाप्त मैदान पर, अभी भी 1 गेंद का खेल बाकी। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई। 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ, आखिरी गेंद का खेल बचा है मैदान पर। फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर थोड़े से महंगे साबित होते हैं। पहला ओवर जो कि पावर प्ले का ओवर चलता हुआ, देखते इस पावर प्ले की 2 ओवर में कितने रन बनते हैं मैदान पर। और फिर से एक बार बड़ा शॉट, इस बार गेंद हवा में, गेंद फिर एक बार, बार लगातार दूसरी मर्तबा वन बाउंस सीमा रेखा के बाहर, चौके के लिए, चौके के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए, रन संख्या हो चुकी है अब मात्र डबल फिगर में रन संख्या नजर आती हुई, तब यहाँ पर 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर नजर आती हुई रन संख्या। काफी बेहतरीन बल्लेबाजी आखिरी 2 गेंदों के ऊपर नजर आती हुई बल्लेबाज सचिन की ओर से, 13 रन निकले हैं पहले ओवर में, बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई, और रन संख्या ना 1 विकेट के नुकसान पर जो कि 13 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर का खेल खत्म होने के बाद।
दूसरा ओवर लेकर गेंदबाज गेंदबाजी के मोर्चे पर सुल्तान गेंद, बढ़िया शॉट, कैच का मौका, खिलाड़ी वहां पर मौजूद, थोड़े से बम्बल वहां पर खिलाड़ी, एक रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे वहां पर बल्लेबाज और दूसरा भी रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ। दोनों के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 15 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या नजर आती हुई। पहले रनों की आवश्यकता जीतने के लिए मुकाबला, फिर से एक बार फुल टॉस गेंद, इस बार थोड़ी सी फंसी है गेंद, कैच का मौका यहाँ पर, फिर से एक बार जोरदार मिलता है बल्लेबाज को, आकाश को यहाँ पर जोरदार मिलता हुआ, दो लगातार फुल टॉस गेंद नजर आती हुई, गेंदबाज सागर की ओर से फिलहाल एक कैच था वहां पर जो छूटता हुआ खिलाड़ी की ओर से संदीप वहां पर मौजूद हमसे मिसफील्ड उनकी ओर से नजर आते हुए, महंगा साबित होगा आने वाले समय में यह कैच। फिलहाल फिर से एक बार सामने की तरफ, इस बार उड़ाया है वहां पर खिलाड़ी, वहां पर मौजूद, तो लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद सीधा खिलाड़ी के हाथ में और विकेट का होता पतन, जो कि खतरनाक साबित हो रहे थे बल्लेबाज सचिन, उसको चलता गया पहले उनकी ओर, तो दूसरा झटका लगता हुआ और रन संख्या जो कि रुकती हुई 2 विकेट के नुकसान पर 16 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल अब मात्र नया बल्लेबाज स्ट्राइक एंड की दिशा पर दिखाई देता हुआ अक्षय, जो कि बल्लेबाज दिखाई देते हुए स्ट्राइक एंड की दिशा पर। बढ़िया गेंद, गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, विकेट कीपर की दस्तानों में काफी बढ़िया 4 गेंदे जो कि नजर आती हुई गेंदबाज सागर की ओर से। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी इस ओवर के, दूसरा पावर प्ले का ओवर चलता हुआ मैदान के भीतर। फिलहाल बेहतरीन शॉट, शॉट कवर के ऊपर से खेला इस गेंद को, गेंद ट्रैवल करती हुई सीधा सीमा रेखा के बाहर, चौका निकलता हुआ और चौके के साथ साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 20 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 20 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर, 37 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए, देखना पड़ेगा। आखिरी गेंद का खेल बचा है इस पावर प्ले की ओर का, इसके बाद जो कि अगले ओवर में फील्ड खुल जाएगा, यानी कि 5 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर आपको नजर आएंगे। बेहतरीन शॉट, इस बार पॉइंट के ऊपर से कैच का मौका, थोड़ी से कैच लेने में गलती वहां पर, अगर सही तरह से जजमेंट होता तो निश्चित रूप से ये कैच हो सकता था। सिंगल मात्र मुकम्मल होता हुआ और सिंगल के साथ साथ और रन संख्या आगे बढ़ती हुई, अब मात्र रन संख्या हो चुकी है 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र जीतने के लिए आवश्यकता रहेगी, 24 गेंदों का खेल बचा है और 36 रनों की आवश्यकता है, 24 गेंदे और 36 रन जीतने के लिए मुकाबला। बारह गेंदों का खेल होता हुआ समाप्त मैदान पर और रन संख्या जो कि 21 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर, स्ट्राइक गेंद पर अक्षय और नॉट स्ट्राइक गेंद पर आकाश, ये जोड़ी जो कि मैदान की ओर नजर आती है, दोनों भाई एक साथ मैदान के अंदर नजर आते हुए। फिलहाल तीसरा ओवर लेकर गेंदबाज उदय जो कि नजर आते हैं, पहले ओवर जो कि काफी बढ़िया तरीके से यहाँ पर डाला था, वही गेंदबाज फिर से एक बार तीसरा ओवर लेकर गेंदबाज के मोर्चे पर नजर आते हुए, अब मात्र फील्ड पर मर्यादा थी, तो फील्ड अब मात्र खुलता हुआ, गेंद जो कि काफी बढ़िया लेग साइड की दिशा पर खेलने का मतलब रन बनाया था बल्लेबाज ने, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने, गेंद चाहती हुई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्ताने में, तो बिंदी गेंद के साथ शुरुआत होती हुई इस ओवर की और फुल टॉस गेंद, कैच का मौका, मगर गेंद वहां पर देखना पड़ेगा अंपायर जी का इशारा क्या आता हुआ,
कि छक्के का इशारा आता हुआ फुल टॉस गेंद थी यहाँ पर और छक्के के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है अब मात्र 27 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फुल टॉस गेंद थी, आमंत्रण था एक बड़े शॉट का, उस आमंत्रण को यहाँ पर कबूल किया बल्लेबाज ने और गेंद को भेज दिया हवाई यात्रा पर। एक काफी बढ़िया शॉट डीप मिड विकेट क्षेत्र में निकलता हुआ बल्लेबाज अक्षय के बल्ले से मैच छूटा था इस पिछले पिछले ओवर की आखिरी गेंद पर और उसके बाद ये बड़ा शॉट यानी कि जख्म पर नमक छिड़का है बल्लेबाज ने। तो फिलहाल फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर नजर आते हुए और इस बार बढ़िया गेंद कमबैक नजर आता हुआ गेंदबाज उदय की ओर से। गेंद गई फिर से एक बार बगैर किसी रन से बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्तानों में। तो बिंदी गेंद की हुई समाप्ति यहाँ पर 3 गेंदें जो की बिंदी निकलती हुई मैदान पर और इस बार फिर से एक बार ऑफ स्टिक का भी बाहर गेंद जिसे क्रिकेट की सांकेतिक भाषा में पंजाब टू हरियाणा अतिरिक्त रन जीतता हुआ टीम के खाते में और रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है अब मात्र 28 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर, इस बार गेंद लेग स्टिक के बाहर। अंपायर फिर से एक बार गेंद बिंदी निकलती हुई यहाँ पर ओ बढ़िया गेंद बढ़िया कमबैक नजर आता हुआ गेंदबाज की ओर से। एक गेंद तेरी और एक गेंद मेरी, ऐसी सिचुएशन मैदान पर नजर आती हुई काफी बढ़िया गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई गेंदबाज उदय की ओर से। छक्का लगा इसी ओवर में मगर उसके बाद काफी बढ़िया गेंदबाजी नजर आती हुई गेंदबाज हावी इस गेंद पर दिखाई देते हुए और इस बार ऑफ साइड की दिशा पर शॉट मगर शॉट कवर के खिलाड़ी के ऊपर से खेला है शॉट। एक रन मुकम्मल, दूसरे गले पलटे तेजी के साथ और दूसरा भी रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों में जो कि नजर आते हुए मैदान पर और रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है अब मात्र 30 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 10 के रन गति के साथ बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई अब मात्र आवश्यकता रहेगी 18 गेंदों का खेल बचा है मैदान पर और 27 रनों की आवश्यकता। 18 गेंदे और 27 रन जीतने के लिए मुकाबला। गेंदबाज पूर्वेश जो कि नजर आता हुआ गेंदबाज के मोर्चे पर और पहली गेंद खराब गेंद उसके बाद बैकअप भी ढीला वहां पर। एक रन मुकम्मल, दूसरे के लिए पलटे दूसरा भी रन मुकम्मल। फील्ड थोड़ी सी खराब वहां पर गाड़ी का इशारा आएगा उसके बाद इसके चलते वहां पर 2 रन यानी कि 3 रन जुड़ेंगे टीम के खाते में। 3 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 35 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 35 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर और लेग साइड की दिशा पर शॉट निकलता हुआ। 1 रन मुकम्मल, देखना पड़ेगा खिलाड़ी वहां पर मौजूद, तुलसी मिस यहाँ पर दूसरे के लिए पलटे फिर एक बार और दूसरा भी रन यहाँ पर मुकम्मल होता हुआ। 2 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई रन संख्या हो चुकी है अब मात्र 35 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 22 रनों की आवश्यकता मुकाबले को जीतने के लिए। 17 गेंदों का खेल बाकी और 22 रनों की आवश्यकता। फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा पर बेहतरीन शॉट वहां पर। देखना पड़ेगा क्या गेंद जाएगी सीमा रेखा तक जी नहीं, थोड़ी सी आउटफील्ड खराब, इस कारण मैदान पर गेंद रुकते हुए 1 रन मुकम्मल, दूसरा रन मुकम्मल, तीसरे के लिए पलटे वहां पर और तीसरा भी मुकम्मल, चौथे के लिए पलटे, चौथा भी रन मुकम्मल। यहाँ पर 4 रन मुकम्मल होते हुए इस
और फिर से एक बार खराब थ्रो वहां पर नजर आता हुआ, फिर एक बार पांचवा रन भी मुकम्मल यहाँ पर होता हुआ। 5 रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 40 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। सिर्फ 17 रनों की दरकरार मुकाबला जीतने के लिए। प्रवेश फिर से एक बार गेंदबाज के मोर्चे पर यहाँ पर नजर आते हुए, देखना पड़ेगा अभी मात्र 3 गेंद पर क्या होता है। बेहतरीन शॉट हल्के हाथों से खेला वहां पर खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल बटोरा और सिंगल के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 41 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 16 रनों की दरकरार मुकाबले को जीतने के लिए। फिलहाल बेहतरीन बल्लेबाजी दोनों भाइयों उनकी नजर आती हुई मैदान पर। अब मात्र स्ट्राइक पर बल्लेबाज आकाश जो कि नजर आते हुए। इस बार उनके हाथों से खेला खूब गेंदबाज वहां पर नजर आते हुए, गेंद के ऊपर निश्चित रूप से यहाँ पर रन लेने की तमाम क्षमता दूर होती हुई खुद फॉलो थ्रू में अपने 1 रन बचा अपनी टीम के लिए। फिर से एक बार पूर्वेश गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर नजर आते हुए, और टिप्पा खाने के बाद थोड़ी सा अतिरिक्त उछाल बल्लेबाज पर के शरीर पर लगी गेंद, और फिर से एक बार गेंद की हुई समाप्ति। यहाँ पर रन संख्या रुकती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 41 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 16 रनों की दरकरार मुकाबले को जीतने के लिए। फ्री गेंद का खेल बचा इस ओवर का, यानी कि 13 गेंदे 16 रन जीतने के लिए मुकाबला क्या होगा इस मुकाबले का, दिखने वाली बात मैदान पर। और सामने की तरफ बेहतरीन शॉट, कैच का मौका, खिलाड़ी वहां पर मौजूद, विकेट का पतन, आकाश की बारी होती हुई यहाँ पर समाप्त इस ओवर की आखिरी गेंद पर। रन संख्या रुकती हुई अब मात्र 3 विकेट के नुकसान पर 41 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। सन्माननीय तेजस रमेश रावे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाची देणगी येते. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. ए भाई, ये बॉलर कौन रे? अगर नहीं तो गेंदबाज फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर सागर यहाँ पर नजर आते हुए। ये बड़ो सागर 12 गेंदों का खेल बचा है, 16 रनों की दरकरार मुकाबले को जीतने के लिए। नया बल्लेबाज नौ स्ट्राइक गेंद की दिशा पर सूरज गावड़े जो कि नजर आते हुए। फिर से एक बार पहली गेंद लेकर इस 5वें ओवर की दिखाई देते हुए गेंदबाज, और चुम्मा खाने के बाद बाहर की तरफ मुड़ी गेंद, गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्तानों में। काफी बढ़िया गेंद यहाँ पर नजर आती हुई सागर की यहाँ पर। तो फिलहाल
पहली गेंद जो कि बिंदी निकलती हुई 11 गेंदे और 16 रनों की दरकरार। आगे निकले थे, आगे निकल कर खेलना चाहते थे मगर फिर से एक बार थोड़े से फंबल वहां पर बल्लेबाज। एक रन जुड़ता हुआ टीम के खाते में और एक रन के साथ साथ रन संख्या आगे बढ़ते हुए रन संख्या हो चुकी है मात्र 42 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल अब मात्र 15 रनों की दरकरार, 10 गेंदे 15 रन। मुकाबले को जीतने के लिए एक बड़ा शॉट चाहिए, मुकाबले में वापसी करने के लिए देखना पड़ेगा बड़ा शॉट निकलेगा नहीं। बल्लेबाज सूरज गेंदबाज के मोर्चे पर ओ बड़ा शॉट, काफी ऊंची गेंद, कैच का मौका, विकेट का पतन, विकेट नंबर चौथा निकलता हुआ और 4 विकेट के साथ साथ रन संख्या यहाँ पर रुकती हुई रन संख्या हो चुकी है 4 विकेट के नुकसान पर 42 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। सभी बल्लेबाज अभी भी मैदान पर मौजूद था, जब तक जो कि अक्षय मैदान पर मौजूद तब तक मुकाबला चालू रहेगा मैदान पर। क्षमता है बल्लेबाज अक्षय में बड़ा शॉट खेलने की, देखना पड़ेगा कैसे होता है अक्षय की बल्लेबाजी आने वाले समय में। अब मात्र बचे हैं सिर्फ 9 गेंदे और 9 गेंदों में जीतने के लिए चूंकि 15 रनों की दरकरार रहा। नया बल्लेबाज मैदान पर नजर आता हुआ सचिन राव जो कि दिखाई देते हुए स्ट्राइक एंड की दिशा पर, कैसे बल्लेबाजी होती है सचिन सचिन की ओर से, ये देखने वाली बात मैदान पर। 9 गेंदे 15 रनों की दरकरार, मुकाबले को जीतने के लिए फिर से एक बार सागर गेंदबाज। ओ बेहतरीन गेंद, लाजवाब गेंद, लाजवाब गेंद, गेंद फिर एक बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ मुड़ी गेंद, गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से विकेट कीपर की दस्तान में। फिर से एक बार काफी बढ़िया गेंद, काफी स्विंग नजर आता हुआ मैदान पर। और फिर एक बार टिप्पा करने के बाद अंदर की तरफ मुड़ी गेंद, विकेट का पतन यहाँ पर होता हुआ, पांचवा झटका लगता हुआ, काफी बढ़िया ओवर घटता हुआ यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम के लिए सागर यहाँ पर उंगली का करिश्मा नजर आता हुआ मैदान पर। हर गेंद जो कि सीधा मिडल और ऑफ स्टंप पर डालते हुए और टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालते हुए गेंद को, बढ़िया गेंदबाजी यहाँ पर नजर आते हुए अपने लेफ्ट हैंड का यहाँ पर फायदा उठाने का प्रयास। अगर बात की जाए लेफ्ट हैंडर बल्लेबाज की, तो लेफ्ट हैंडर बल्लेबाज जहाँ पर टिप्पा डालता है तब तक मात्र नेचुरल स्विंग जो कि नजर आएगा, जो कि गेंदबाज लेफ्ट हैंडर गेंदबाज की ओर से, वही लेफ्ट हैंडर गेंदबाज सागर नजर आते हुए। सात गेंदे बचे हैं और 15 रनों की बरकरार, कहां पर था मुकाबला और इस ओवर में कहां पर आ चुका है। जब 12 गेंद थे और 16 रनों की दरकरार थी और उसके बाद तो अब मात्र 7 गेंदे बचे हैं और 15 रनों की दरकरार है। सिर्फ 5 गेंदों पर 1 रन यहाँ पर फुर्ता हुआ टीम के खाते में। काफी बढ़िया गेंदबाजी यहाँ पर नजर आती हुई इस ओवर में, देखना पड़ेगा और आने वाले समय में आखिरी गेंद पर कैसे गेंदबाजी होती है। फिर एक बार सागर गेंदबाजी के मोर्चे पर यहाँ पर नजर आएंगे, बल्लेबाज स्ट्राइक गेंद की दिशा पर रामा जो कि नजर आते हुए। और बेहतरीन गेंद, कैच का मौका यहाँ पर और विकेट का होता हुआ पतन। इस ओवर की आखिरी गेंद पर भी विकेट गिरता हुआ, यहाँ पर छठा विकेट गिरता हुआ, रामा की पारी यहाँ पर होती हुई समाप्त 6 विकेट के नुकसान पर। 42 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या, 42 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या नजर आती हुई। अब मात्र बची है सिर्फ 6 गेंदे और 6 गेंदों पर जीतने के लिए चाहिए 15 रन, 6 गेंदे और 15 रन। काफी बढ़िया गेंदबाजी और गेंदबाजी के चलते यहाँ पर मैच में वापसी करती हुई फील्ड करने वाली टीम। इसके बाद होने वाला मुकाबला रिंगबाड़ी बनाम रिंगबाड़ी बनाम कोलेवाड़ी के बीच में। दोनों कप्तान यहाँ पर टॉस हो चुका है और टॉस जीता है जो कि रिंगबाड़ी टीम ने यहाँ पर टॉस जीता है और अपना फैसला अभी तक सुनाया नहीं गया है। जी हाँ, लिंगवाड़ी टीम ने यहाँ पर पहले टॉस जीतते हुए यहाँ पर गेंदबाजी करने का फैसला किया, यानी कि बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है कोलेवाड़ी टीम को।
आखिरी ओवर लेकर गेंदबाज नामदेव जो कि नजर आते हुए, सेट बल्लेबाज अक्षय अभी भी मौजूद मैदान पर। ओ बढ़िया गेंद यहाँ पर गेंद गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, विकेट कीपर की दस्ताने में। देखना पड़ेगा क्या होता है इस मुकाबले का। 5 गेंदें और 15 रन जीतने के लिए मुकाबला। काफी बढ़िया गेंदबाजी नजर आती हुई इस ओवर में पहली गेंद पर। ओ बेहतरीन शॉट, लाजवाब स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक। अगर सेठ बल्लेबाज सामने हो जाए और आखिरी ओवर हो जाए तो निश्चित रूप से ऐसे ही हवाई फायर आपको नजर आएंगे। मैंने भाई पहले ही कहा था यहाँ पर अक्षय जब तक मैदान पर मौजूद तब तक मात्र मुकाबला जो कि 50-50 रहेगा। ये महत्वपूर्ण विकेट रहेगी अक्षय की यहाँ पर, और अक्षय जो कि सेठ बल्लेबाज है यहाँ पर। छक्के के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र शायद 48 रन जो कि टोटल स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए, जो कि अब मात्र 9 रनों की दरकरार, 4 गेंदें शेष और 9 रन जीतने के लिए मुकाबला। फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर और तुलसी खराब गेंद। देखना पड़ेगा यहाँ पर क्या होता है इस गेंद पर। जी हाँ, वाइड यहाँ पर खराब गेंद इस बार नजर आती हुई, ऑफसाइड के काफी बाहर गेंद। और रन संख्या आगे बढ़ते हुए अतिरिक्त रन के साथ साथ रन संख्या हो चुकी है अब मात्र 49 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। उल्टास गेंद भी सीमा रेखा के बाहर, शेर की दहाड़, टूटा पहाड़, गेंद सीमा रेखा के बाहर। छक्के के साथ साथ रन संख्या और आगे बढ़ती हुई, रन संख्या हो चुकी है अब मात्र 55 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल अब मात्र 2 रनों की दरकरार मुकाबले को जीतने के लिए। सेठ बल्लेबाज स्ट्राइक एंड की दिशा पर। फिर एक बार फुल टॉस गेंद लेग साइड की दिशा पर खेला, 1 रन बटोरने में कामयाब। दूसरे के लिए पलटे वहां पर बल्लेबाज और दूसरा रन यहाँ पर मुकाबला खत्म किया यहाँ पर बल्लेबाज अक्षय ने यहाँ पर, और मुकाबला जो कि जीता यहाँ पर फौजदार वारी टीम ने यहाँ पर मुकाबला जीता। काफी बढ़िया बल्लेबाजी, और इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे one and only अक्षय, इस मैच के मैन ऑफ द मैच। इसके बाद होने वाला मुकाबला जो कि लिंकवाड़ी